अर्धा किलो चिकन सांगितलेला सुक्का सुक्का एकदम वा। आणि हा तुम्ही बघता इथे 1 किलो मटन, तर दोन्ही डब्यामध्ये एकदम परफेक्ट भरलेला आहे। आणि एक एक्स्ट्रा डब्बा पण त्या रस्सा त्यांना हवाय तर रस्सा सांगितलाय ना ते, त्याच्यामध्ये रस्साच दिलेला। तर हे बघा राहिलेला रस्सा सुद्धा आपण दिलेला आहे। कधी गिफ्ट दिलेला आहे बघा, साईडलाच ठेवला होता। स्नेहा ओपन कर ना। हा बस झाला, बस ना, प्यार से खिला रही है तो खाऊंगा। फेम आहे ना, पॅकिंग करून मला कळालं फ्रेम आहे, तर आपल्याला पहिलाच माहिती होतं फेमस आहे ना। उलटाच ओपन केलं मम्मीने। वा किती सुंदर बघा। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे रविवार आणि आज आपल्याला ऑर्डर आहे, उल्वेमधूनच ऑर्डर आहे। 1 किलो मटन आहे आणि अर्धा किलो चिकन आहे। तर आता मी चाललो होतो मार्केटमध्ये, तर मी विचार केला का आता मार्केटमध्ये चाललोय तर घरी कुठे इंट्रो शूट करायचा, जाता जाताच इंट्रो शूट करूया, तर म्हणून आता इंट्रो शूट करतोय। तर आता चला जाऊया आपण मार्केटमध्ये। आणखीन हा ऑर्डर कंप्लीट झाली ना, खूप जणांनी आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत, तर सर्वांचे मसाले पॅकिंग पण करायचे आज दुपारी, तर हे सर्व आपल्याला काम आहे। बाकी बघूया आज जेवायला तर काय, आपण काल मालाड फिश मार्केटमधनं मच्छी आणली तेच करूया। तर चला कंटिन्यू, सर्वात पहिले आपण मार्केटमधनं चिकन आणि मटन घेऊन येऊया। तर आता आपण मटन घेण्यासाठी आलो। तर आता मटन घेतलेलं आहे, आता राहिलंय तो म्हणजे चिकन आणि आता स्नेहाचा पण फोन आला होता, घरामध्ये लसूण संपलाय, कांदा संपलाय, टोमॅटो संपलाय, तर हे सर्व आणायला सांगितले। तर चला घेऊया हे सर्व। आणि कोथिंबीर दे 30 रुपयाची, म्हणजे 20 रुपयाची कोथिंबीर दे आणि 10 रुपयाची त्या मिरच्या दे, हा त्याच वाल्या। ये जे कांदा आणि टोमॅटो 1 किलो कधी आलं? 180 रुपये। लिंबू टाकलीस ना? काहीतरी मसाला विसाला डोसा आणला असता ना। कांदे पोहे म्हणजे स्नेहाचे फेवरेट। पाऊस पण बघा, अरे कंचे दिवशी काय ते काही समजा पण नाही, पावसाचं सगळं वातावरणच सगळं चेंज झालेलं आहे ना, कधी पण पाऊस पडतोय। आता बघा स्टार्ट झाला पाऊस। गॅस बुक करायला लागेल ना, बरेच दिवस झाले संपून। काय काय बघ, लसूण पण सांगितलंस ना, लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, मटन, चिकन। आपल्याला पण ना एक्स्ट्रा 100 रुपयाचं आणलेलं, 100 रुपयाचं बस झालं ना। तर हे बघा कांदे पोहे झाले। तर आता ना आम्ही कांदे पोहे खायला बसलोत, कांदे पोहे आणि चहा। लिचू बघा, लिचू तिला सध्या बाहेर नाही ना काढायची, हा किचन मध्ये येऊन बसलो, म्हणजे स्नेहाला सोडणारच नाही ती बघा लिचू। तर चला या सर्वांनी कांदे पोहे आणि चहा पियाला। तर आता ना आमचं कांदा पोहा चहा पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही ऑर्डर कंप्लीट करतोय। तर आता रेसिपीसाठी ना सर्व वाटण वगैरे दोन्ही पण बनवून घेतलेले आहेत आम्ही, आणि आता इथे मटन बनवणार आणि तिथे चिकन सुक्का बनवणार ना। आणि मटन मध्ये ना रस्सा सांगितलाय हा ताईने। हा हा मसाल्यांचा काही सुगंध येते, अख्खे मसाल्यांचे ना। आता आपला मसाला रेडी करायला ना, हा तेव्हा मी हे वाले फ्रेश मसाले घेते, मस्त असतात। हा आता परत दुपारी मसाले पण आपल्याला पॅकिंग करायचे आहेत बाबा। मसाल्याचे ऑर्डर किती येत, भरपूर येत, कारण शनिवार रविवार कुरिअर सर्व्हिस बंद असते, मग ते एकदाच लोट येते ना। आणि उद्या कसं पहिले राऊंडला गेला पाहिजे मसाला, म्हणजे कसं मुंबईमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जाईल। आणखीन आता दिवाळीचा टायमिंग आहे तर कसं लेट बीट होत आहे ना, ऑलरेडी लोड आहे त्यांच्यावरती TTC कुरिअर सर्व्हिस वाल्यांजवळ। आणि बघा आता हिरवा वाटण टाकते स्नेहा, दोन्ही मध्ये जाईल का हिरवा मटन? सगळे रेसिपी मध्ये आपल्यासाठी पण ठेवतेस ना त्याच्यात ना? किती लसूण सोलला मी आज। हा आणि हे बघा स्पेशल आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला,
तर आता हा स्पेशल मसाला टाकलेला आहे आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर हा मसाला तुम्हाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आणि आता परत नवीन स्टॉक आम्ही रेडी करणार लवकरात लवकर, कारण आपण जे 100 किलो मसाला बनवला त्याच्यात थोडंसं स्टॉक राहिलेला आहे, ते पण आपलं संपत येईल. तर आता ज्याला कोणालाही मसाला हवा असेल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, तर आम्ही स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. तर बघा आता मसाले पण मस्तपैकी मिक्स केलेले आहेत इथे मटनमध्ये, मटन म्हणजे मटनच्या रेसिपीमध्ये, आणि इथे चिकनच्या रेसिपीमध्ये आता मिक्स करते. आमच्या मसाल्याचं खासियत माहितीये काय आहे का, तुम्हाला ना दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही ना स्नेहा, फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि हळद आणि बनवा तुमची रेसिपी. बाकी मटन बिटन मसाला सगळाही तुम्हाला स्किप करायचं आहे हा, फक्त अख्खे मसाले टाकायचे. हसलीस का? आणि अशी मी हेच परत कन्फ्युज झाले वेट मध्ये. अच्छा अच्छा. आणि असं पण आहे की अशी पण रेसिपी आता मी दाखवली तवा मसाला, त्याच्यात अजिबात अख्खे मसाले युज झालेले नाहीये. सेम तुम्ही प्रोसेस करून चिकन मसाला पण करू शकता. हो मग चिकन मसाला काय, अरे बापरे, कोणाचं हॉटेल असेल तर त्याच्यामध्ये ती रेसिपी ऍड करा, भरपूर चालेल, भरपूर चालेल. आणि झटपट होतं, जास्त काही वेळ पण लागत, जास्त मसाला आपला मसाला असेल तर जास्त मसाल्याची गरज नाही लागत. हा मग तेच ना. तर मी तर रिकमेंड करेल ज्यांचं हॉटेल आहे, जर असं घरगुती खाण्यावर काही पण असेल त्याही पण आपला मसाला युज करावा. तुम्ही बघाल की कस्टमर किती वाढतील तुमचे. खरंच सांगते, असे किती जण तरी आहेत का त्यांचे आपल्या म्हणजे हॉटेलसाठी स्टॉल, घेतात. आणि पुन्हा अलिबागला पण 2-3 रिसॉर्ट आहे, तिथे आपला मसाला जातोय. विल्ला मध्ये रिसॉर्ट मध्ये कोणाचा तरी फोन आलाच नाही, मसाल्यासाठी झालं असेल बिझनेस नंबरवर. हॅलो, हा बोला ताई. हो हो मिळेल ना मसाला ताई, तुम्ही मेसेज केलाय व्हॉट्सअप वरती. ओके 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 ठीक आहे ताई, मी तुम्हाला रिप्लाय देतो हा तिथे पटकन. किती टाइम लागेल आपल्याला रेसिपी बनण्यासाठी? सर्व 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटात होईल. आणि इथे तुम्ही मटन बघताय, बासुरीवाला आलाय वाटतं बाहेर ना, किती भारी वाजवते सकाळपासून वाजवते. हा चला तुम्हाला इथे दाखवतो बासुरीवाला. हा बघा ऐकवतो, हा बघा. पण छान वाजत होता ना, कधीपासून आवाज येतो आपल्याला. एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मटण 5 मिनिटं तसंच ठेवणार आणि मग मी वाटण ऍड करून पाणी ऍड करते गरम. तर हे बघा फायनली इथे मटण पण झालेलं आहे, आणि मटणामध्ये रस्सा मस्त असा रस्सा केलेला आहे छान. आणि इथे तुम्ही बघताय सुक्का चिकन. तर चला आता मस्तपैकी भरूया. कोथिंबीर टाकतेस का? डब्यावरती टाक डबा. ओके चालेल. अर्धा किलो चिकन सांगितलेला, सुक्का सुक्का एकदम. वा, आपण काही सांगू नाही शकत, आता जेव्हा ऑर्डर पोहोचेल तेव्हाच आपल्याला ताई सांगणार, फीडबॅक देणार. तर चिकन एकदम परफेक्ट सुक्का झालेला आहे आणि भरलेला सुद्धा आहे डब्यामध्ये. आपल्याला पण चिकनच बनवणार ना. आणि हे आता कोथिंबीर टाकते. आणि हा तुम्ही बघता इथे 1 किलो मटन. आपले जे गोलवाले डबे आहेत ना करेक्ट संपले, आम्हाला समजलंच नाही म्हणून ह्या डब्यामध्ये भरतोय आपण. आणि हे पण ISI मार्क आहे. आणि मटन बनवून जवळजवळ हा हे बघा इथे आहे, फ्रीझर वरती ठेवू शकतो आपण, मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये गरम करू शकतो. तर आता खूप लोक बोलतात की गरम करून भरताय, तर काहीच प्रॉब्लेम नाही, मायक्रोवेव्ह करू शकता तुम्ही. तर तो विचार करा ना. अरे आपण जरी बोललो तरी ते कमेंट करणारच, बोलणारच. आणि मटन होऊन जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहे. आता ते बाप माहिती त्याला निघतच राहणार, ते एकदम थंडाने होते. तर हे बघा राहिलेला रस्सा सुद्धा आपण दिलेला आहे. आणि शेवटी आता स्नेहा कोथिंबीर टाकणार. कोथिंबीर मस्त असं धुवून वॉश केलेली आहे आणि कट करून ठेवलेली होती. आणि पॅन वरती कसं ते सुकून पण गेलं. तर फायनली उलवे मधली ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. चिकन इथे आहे. तर चला आता पॅक करूया आणि डिलिव्हर करून येऊया. तर आता मी जेवणाची ऑर्डर दिली आणि मसाला सांगितलेला दादाने, तर मसाला देतोय. थँक्यू. चला.
तर आता जेवणाची तर आपण ऑर्डर दिले आणि एक दादाला मसाला द्यायचा होता, तर दादाला पण मसाला दिलाय. ऍक्च्युली व्हिडिओ शूट करून नाही दिला आपल्याला. तर आता घरी जाता जाता इथे अननसवाला दिसलाय, तर अननस घेऊन जातो. खूप दिवसानंतर खाणार. कितीला आहे हा? किती? 100 रुपयाला? 100 रुपयाला. कोणताही घेतला तर 100 रुपये. तो वाला दे. कुठनं आणतो हे सर्व? FMC मार्केट. सकाळी किती वाजता जायला लागतो माल आणायला? 10 बजे. हे तर तुम्हाला सर्व डझनचे याच्यात हिसाबात घ्यायला लागत असतील ना? डझनचा रेट असते. काय रेट आहे? 700 का 800? 800 रुपये ना. स्नेहाला ना अननस खूप आवडतोय, म्हणून विचार केला का घेऊन जावा. ओके, थँक्यू. हा चलो, थँक्यू. भाकरी पण घेतल्यात. कशाला स्नेहाला सारखा सारखा त्रास द्यायचा. अरे बापरे, क्लायमेट बघा चेंज झाला भाई. काय विषय आहे, पावसाचा काही समजतच नाही. आजच सकाळी किती पडला आणि परत आता ऊन टाकलेला आणि परत पाऊस. कधी जाईल हा पाऊस? मी आहे. मम्मी कुठे? ठीक आहे, पायनॅपल नेलं. तुझा ऑल टाइम फेवरेट भाकरी. भाकरी म्हणू का आणू? तू आता एवढा काम करते, तुला तेवढा किती त्रास देऊ अजून? आज थोडं जास्तच हे चालू करतो. कुठे? रात्री मी लागून झोपलेले म्हणून. लागलं मला पाहायला. तू अजून हे करते काय करत होतीस? दाढ दुखते ना म्हणून लेट उठली. आपण डॉक्टरकडे जाऊ संध्याकाळी. स्कूल स्टार्ट आहे तिचा. हा बापरे, 5 वाजता उठायला लागेल पुन्हा आता. पायनॅपल खा. तर आता ना आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. जेवलो आहोत आम्ही आणि सानू टीव्ही बघते. पाऊस बघा. काय? हा चालेल. उद्याला आज लास्ट डे आहे तुझा. उद्या नाही, आज लास्ट डे आहे. उद्यापासून स्कूल आहे. हा पाऊस बघा. बापरे बाप, काय पावसाने मांडलाय. हे बघा इकडनं दाखवते. इकडनं एकदम क्लिअर दिसेल किचन मधनं आपल्या. हे बघा. स्टार्ट. टाटा बाय बाय, खतम. बाहेर कोणीच जायचं नाही. बघा ना पूर्ण भरला बघा. आता किती जोरात पाऊस यायला लागला. तर आता मी काय करतो माहितीये का, आता आमचं जेवण झालेलं आहे ना, तर मी ना आता मसाल्याचे भरपूर ऑर्डर आहेत ना स्नेहा. लिचू बघ कशी थंड होते. तर मसाल्याचे भरपूर ऑर्डर आहेत, तर मग मी मसाले पॅकिंग करून घेतो ना. काहीतरी बोलत होतीस ना तू? काम करायचं मला. पाऊस भरपूर पाऊस आलाय ना. आंधी का तुफान पण येणार आहे? आंधी तुफान दोनों साथ में. चला मग मी मसाले इकडून थोडीशी याच्यामध्ये. तर हे बघा, हे सर्व मसाले आता मला पॅक करायचे आहेत. अर्धा किलोचे हे बघा याच्यामध्ये पॅक करणार आणि 1 kg असणार नाही ते याच्यामध्ये या बॉक्समध्ये पॅक करणार. तर चला सर्वात पहिले आता मी पॅकिंग करून घेतो मसाले आणि मी पॅक झाल्यावरती कसे बॉक्स असतात आपले ते तुम्हाला मी एकदा दाखवतो. म्हणजे मी पॅकिंग कशी करतोय हे तुम्हाला दाखवतो नंतर. हे बघा अर्धा किलोचा जो कोणी आमच्याकडनं मसाला ऑर्डर करतो त्याला बघा या बॉक्समध्ये आम्ही पॅकिंग करून देतो. एकदम सेफ पण जातात ना स्नेहा. आणि हा जो पॅकेट आहे ना, हा जो बॉक्स हा आहे 1 किलो. याच्यामध्ये 1 किलो मसाला आहे. आणि हा वाला आहे ना, हे बघा हा 2 किलो. तर जेवढे पण आता आपले मसाले पॅकिंग राहिलेले करायचे ते सर्व केलेले. जो टोटल हा काहीतरी 15.5 किलो मसाला आहे. हो. आणि स्नेहाने दिलंय अननस. या सर्वांनी अननस खायला. सुगंध कसा ना एकदम पूर्ण घरामध्ये हे झालंय, घुमलंय. गोड आहे. सानू आवडला? तिला पाहिजे. कधी खात नाही पण आज ती खाते. गोड आहे भरपूर गोड आहे. खा तू. तिला समजलं मी कॅमेरा करला म्हणून.
बघते बघ कशी. लिचू एक ताई आहे, ताईने कधी गिफ्ट दिलेलं आहे बघा, साईडलाच ठेवला होता. स्नेहा ओपन कर ना. हा बस झाला, बस ना. प्यार से खिला रही है तो खाऊंगा. तुमचाच रिटर्न दिलेला होता मला खायला, तू खा. आपल्या काय नाव श्रेया ताई आहे, उलवे मधूनच आहेत. आपलं आता काहीतरी बघ काहीतरी होतं ना, तेव्हा मी आणायला गेलो होतो व्हिडिओ मध्ये शूट. भाऊबीज होती बरोबर, दादा आले ना आपल्या घरी. हा बरोबर, त्या दिवशी वाटतं. मग एक दिवस अगोदर सेलिब्रेट केलेला आपण. हा तर त्या दिवशी ताई घेऊन आले होते, तर गिफ्ट दिलेलं आपल्याला. त्या याच्यामध्ये येतं हे तर आपण बघितलेलं ना त्या दिवशी. तर ओपन आहे तर बघितलं, मस्त आवडलं मला. पण डिझाईन बघ किती सुंदर. हा तर ओपन करूया. हा कर ना. हा मी काय तर महाकाल बाबांची फ्रेम आहे आपल्याकडे. हा तिथे कृष्णा राधा आहेत. हा हे पण गिफ्टच मिळालेले आहेत. बघूया ना ओपन करू. हा तिथे पण एक आहे, आगरी महोत्सव मध्ये आपल्याला अवॉर्ड भेटलेला. हा बरोबर, सागर ज्वेलर्स मधना फेम आहे ना. फ्रेमच आहे, ते पॅकिंग करून मला कळालं फ्रेम आहे. तर आपल्याला पहिलाच माहिती होतं फेमस आहे ना. उलटच ओपन केलं मम्मीने. वा किती सुंदर बघा गिफ्ट बघा. अरे वा, कधी विचारून नव्हता केला कोण असं गिफ्ट देईल. आणि स्नेहा जवळजवळ 3 वर्ष झाले, 3 ते 4 वर्ष ना. मला सारखी बोलते का आपल्या घरामध्ये फेम कधी. मी हिला नेहमी सांगायचो का आपलं जेव्हा नवीन घर होईल ना तेव्हा आपण करू. फोटो काढूया तेव्हा करूया. पण मला वाटतं की कधी फ्युचर प्लॅनिंग नाही करायला पाहिजे की घर होईल तेव्हा फ्रेम करूया, आपण काय करूया. माझी इच्छा होती की आपण तिघांचा एक फोटो. आणि मला तू खूप वेळा बोलले होतेस, पण कायला माहिती का युनिव्हर्स तुझं ऐकत होता. पण सांगू नाही याच्यात, पण तरी पण आपला. हा आणि बघा ना ऑनलाईन फोटो पण एवढा क्लिअर काढलेला आहे ना, छान केलेला आहे ना. बघा ना हँडमेड आहे. अश्विनीला हार्ट बनवलेला आहे. आणि तो साडीचा आहे का आतमध्ये, जे असतात ना आता काय काठपदर टाईप. बरोबर, कोल्हापुरी आई पण आता विसर. कास्ट असते ते. हा हिला काय लालेचे. हा बोल. पण किती थॉट असं म्हणजे थॉटफुल आहे. विचार करा ना, इतका विचार करून बनवणं. आणि आपला हा फोटो मला वाटतं आपण कुठेतरी अपलोड केलेला आहे. मला थोडी इंस्टाग्राम वरती किंवा आपण युट्यूब वरती स्टोरी मध्ये कुठेतरी दाखवलं. त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन ते फोटो बनवले. वा किती सुंदर. थँक्यू सो मच ताई. लेटर पण दिलाय का. दिवाळी. आय होप यू लाईक दिस स्मॉल गिफ्ट. इट्स नॉट मच बट यू लाईक इट. दिवाळीची तुम्हाला खूप शुभेच्छा. हे छोटंसं गिफ्ट भेट माझ्याकडून तुमच्या दोघांसाठी. ते तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा वागळते. तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आमच्या दोघांसाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण आम्ही आजपर्यंत आमचा एक पण फोटो फ्रेम नाहीये. हो बरोबर. ऍज अ कपल बोला, सानू सोबत पण नाहीये. तर आम्ही आता लोक सानू सोबत पण करणार जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल. पण याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. लाईफ टाईम आम्ही सोबत ठेवणार. आणि ताईचा श्रेयस आरी एम्ब्रॉयडरी असा एक इंस्टाग्राम वरती पेज आहे. आणि मागे पण तिला कोणाला असे फ्रेम बनवून पाहिजे तर दादाला कॉन्टॅक्ट करायला सांगा, किंवा डीएम तुमचं नाव घेऊन कोणी ऑर्डर देत असेल तर त्यांना नक्कीच कमी तिकडे म्हणा थोडी. एक काम करा मग, ज्याला कोणालाही अशी फ्रेम जसं आपल्याला ताईने दिली, जर तुम्हालाही बनवून घ्यायचे असेल ना तर आम्ही ना एक काम करतो, आपल्या युट्यूब फॅमिलीज आहे बरोबर ना. ताईचा आम्ही ना तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरच देणार डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आणि ताईने अजून काय लिहिलंय तरी कॉन्टॅक्ट डीएम करा. आपल्याकडे आरीवर्क क्लास पण असतात. क्लास घेतात ते डिझाईन करतात. ब्लाउज अँड बॅग फ्रेम सेलिंग क्लास आहे. ब्लाउज वर्क करूनही देते. तर थँक्यू सो मच ताई. आम्ही तुमचं नक्कीच आम्हाला दोघांना खूप आवडलाय. डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा लिंक किंवा तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर असेल तिथून ज्यांना कोणाला हवा असेल ताईकडून घेऊ शकतो. आकांक्षा ताई आहेत, आकांक्षाच नाव ना. तर ताई कुठून आलेत तुम्ही. सीवूड वरून आलेत ताई. तर ताईने आपल्याकडनं मसाला सांगितला आणि कोलंबी पापड. तर मसाला तुम्ही फर्स्ट टाइम घेताय का आपल्याकडनं. पहिल्यांदा आपल्याकडनं मसाला घेतात. तर फीडबॅक नक्की द्या. हा चला थँक्यू. हाय नमस्कार दादा. हा तुमचा मसाला पहिल्यांदा तुम्ही आपल्याकडनं ऑर्डर करताय ना.
याच्या आलेला त्याच्या आधी लास्ट टाइम पण जूनच्या महिन्यात घेतलं. जूनच्या महिन्यामध्ये का? तर मग तुम्ही याच्या अगोदर पण आपला मसाला ट्राय केलेला आहे. मग मसाल्याबद्दल काय बोलणार दादा? छान आहे ना, घ्यायला पाहिजे का आपल्या युट्यूब फॅमिलीने? नक्की नक्की घ्यायला. आणि थँक्यू सो मच दादा. तर आता रात्रीचे 7:30 वाजलेत. आता जस्ट अर्धा तास झालाय. मस्तपैकी आम्ही पूजा वगैरे केली. टीव्ही मध्ये मंत्र चालू आहेत आणि इथे आम्ही आता चहा घेतोय. मी सर्व ऍड्रेस वगैरे कॉफी पेस्ट करत होतो लॅपटॉप मध्ये. स्नेहा पण इथे चहा पिते आणि सानू तिथे खेळते. उद्यापासून तिचं स्कूल स्टार्ट होणार आहे. आम्ही विचार केलेला का तुम्हाला काहीतरी रेसिपी दाखवणार, पण ते झालंच नाही ना, कारण मी नंतर केस कापायला गेलो, मग नंतर बिझी होऊनच गेलो. आणि आम्ही कसा व्हिडिओचा एंड पण केला होता, पण त्याच्यामध्ये थोडासा भरपूर फनी झाला होता. भरपूर फनी झाला. तर मी बोललो परत आपण शूट करूया. कसं आहे माहितीये का, चान्स नाही द्यायला पाहिजे बोलायचं. बरोबर, भरपूर हसत होतो आणि काहीतरी झालेला आहे टॉपिक, त्याच्यात एंड केलेला. तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणखीन आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये काय तेवढंच आमच्या रुटीन दाखवली तुम्हाला दिवसभरची, आणि मसाले पॅकिंग करायचे होते, ऑर्डर होती जेवणाची, बस एवढाच होता, दुसरा काहीच नव्हता. आणि आता आम्ही चहा घेतो आणि आता ह्या ब्लॉगला आपण एंड करूया. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.